नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत। राहुल एका दुसऱ्याच मुलीसोबत बोलत असतो आणि कला मात्र त्याच्या मागे उभी राहून सगळं काही ऐकत असते। राहुलने आता फोन ठेवून दिलेला असतो आणि जेव्हा तो मागे वळतो तेव्हा त्याला समोर कला दिसते, परंतु तो कलाला इग्नोर करतो आणि तिथून निघायला लागतो। तर कला म्हणते की थांब राहुल, तुझं हे जे काही चाललंय ना ते मी जास्त वेळ टिकून नाही देणार आणि तुझ्या बोलण्यावरून हे तर मला नक्कीच माहितीये की तू नैनाताईशी तर नक्कीच बोलत नव्हता। म्हणजे तू किती मुलींना अजून फसवतोय। तुझा हा स्वभाव आहे ना तुला जास्त महागात पडणार आहे आणि तुझा हा चेहरा मी सगळ्यांसमोर आणणार म्हणजे आणणारच। तेव्हा राहुल म्हणतो की हो का, आतापर्यंत मी पकडलं गेलं नाही तर यापुढेही नाही जाणार। कला म्हणत असते की तुझा हा ओव्हर कॉन्फिडन्स तुला खूप नडणार आहे, माहितीये मला, बघ मी सगळ्यांसमोर तुझं खरं रूप आणते की नाही। तेव्हा राहुल म्हणतो की हो का वहिनी, ऑल द बेस्ट असं म्हणून हसत हसत आता तिथून निघून जातो। तर रोहिणी आता सरोजकडे येते आणि सरोजला म्हणत असते की सरोज वहिनी, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय। म्हणजे ती राधा आहे ना ग, ती खूप छान दिसते, गोड दिसते ना, आणि ती भारतात पण परत आली आहे आणि आपल्या चांदेकरांना शोभेल अशी सून होईल ग ती। मग तू एक काम करते का, ती विजया आहे ना तुझी मैत्रीण, तिच्याकडे राधासाठी शब्द टाकतेस का प्लीज? राहुल साठी तू एकदा विचारून बघ ना प्लीज। तेव्हा सरोज म्हणत असते की अद्वैत ज्याप्रमाणे माझ्यावर गेलाय ना तसा राहुल तुझ्यावर गेलाय, त्यामुळे शब्द टाकायला सुद्धा मला भीती वाटते। रोहिणी म्हणते की मग एकदा विचारून बघ ना। मी म्हणते की पण एकदा विचारून बघ ना प्लीज। म्हणते की ठीक आहे, मला विचार करावा लागेल या सगळ्या गोष्टीवर, कारण माझ्या शब्दाला खूप मान आहे आणि किंमतही आहे। तेवढ्यातच रजनी तिथे येते आणि म्हणते की वहिनी जेवायला येताय ना, पानं पण वाढली आहे। इकडे कला ही पूजेचं ताट घेऊन चाललेली असते आणि त्यावेळी तिला नैनाचे आणि राहुलचेच विचार येत असतात। त्याच वेळी अद्वैत हा सोफ्यावरनं उठतो आणि कलाच्या हातातलं पूजेचं ताट हे अद्वैतच्या पाठीला लागतं आणि अद्वैत तिला म्हणत असतो की काय ग, तुला बघून चालता येत नाही का? तेव्हा कला म्हणत असते की तुला बघून उठता येत नाही, नाक वर करून चालायची सवयच आहे तुला नेहमी। अद्वैत म्हणतो की काय बोलतेस तू, कळतंय का तुला? आणि तुला नीट बघून चालता नाही आलं का? कला म्हणते की हे बघ, माझ्या हातात पूजेचं ताट होतं म्हणून मला दिसलं नाही। आणि केवढा इश्यू करतोय रे, थोडंसं पाणी सांडलंय ना तुझ्या अंगावर, असा इश्यू करतोय जणू काही तुला पाण्यामध्येच बुचकळलंय कोणीतरी। तेवढ्यात आबा तिथे येतात आणि म्हणतात की हो सुनबाई जरा थांबा, आणि अद्वैतला ते म्हणतात की अद्वैत तू पेढीवर चाललायस ना, मग तुझ्यासोबत सुनबाईला सुद्धा घेऊन जा। अद्वैत म्हणतो की आता हिला कशाला तिकडे घेऊन जायचंय? आबा म्हणतात की अरे आपण सोने चांदीचे व्यापारी आहोत आणि नवीन सुनबाईचे हळदीचे आणि कुंकवाचे ठसे उमटवायचे असतात। सुनबाई तुम्ही लवकर तयार व्हा आणि लवकर पेढीवर या। तेव्हा कला म्हणते की हो आजोबा। कला आता आतमध्ये जाते। आबांनी पुन्हा एकदा अद्वैतला बजावून सांगितलेलं असतं की येताना सुनबाईला घेऊनच यायचं। तर संगीताच्या मैत्रिणी शालू आणि माला दोघीही आता संगीताकडे आलेल्या असतात। तेव्हा संगीता म्हणते की जाग नैना, पाणी घेऊन ये यांच्यासाठी। नैना तेव्हा नेल पॉलिश लावत असते, नैना काही जागची हालत नसते। ते बघून त्या दोघी म्हणतात की जाऊ दे, आम्ही शेजारच्याच आहोत, काही पाण्याची गरज नाहीये। संगीताला त्या विचारत असतात की नाही म्हणजे संगे, तुझी ही नैना नक्की कुठे पळून गेली होती ग? आणि जर पळून गेली होती तर तू तिला घरात कसं काय घेतलं? म्हणजे आमच्या पोरी असतात आम्ही तिला कधी घरात नसतं घेतलं। आणि समजा जर ही अशीच वागत राहिली तर उद्या हिच्याशी लग्न कोण करेल? लवकरात लवकर हिचे हात पिवळे करून टाक आणि ते श्रीमंतिका काय आहे ना ते आता विसरून जा। नैना म्हणते की ओ मावशी जरा विचार करून बोला हा। संगीता म्हणते की नैना तू गप्प बस, जा त्यांच्यासाठी चहा घेऊन ये। नैना म्हणते की हॅलो, मी नाही जाणार चहा करायला, तुला माहितीये ना मम्मा मला चहा करता येत नाही, आणि ह्या तशाही म्हटल्यात ना की शेजारून आलोय आम्ही, आले असतील त्यांच्या घरून चहा पिऊन। तेव्हा ती शालू असते, ती म्हणते की बाई बाई बाई, बघ संगे तुला तुझे लाड किती महागात पडणार आहे ते, आणि ही पोरगी काय आयुष्यभर तुला नीट जगू नाही देणार। कली होती तर कली अगदी आपल्याला चहा पिल्याशिवाय कधी जाऊन सुद्धा देत नव्हती, आणि बघा ही शालू आणि माला दोघेही तिथून निघून जातात। संगीता नैनाला म्हणत असते की झालं तुझ्या मनासारखं, काय गरज होती त्यांचा अपमान करायची तुला? खरं तर मी एवढे लाड केले ना तेच माझे नडताय आता मला, बस झालं आता, हिचं तर मी लग्नच लावून देते। असं म्हटल्यावर नैनाला राग येतो आणि नैना आतमध्ये निघून जाते। इकडे कला ही मस्त आवरून बाहेर आलेली असते। बाहेर अद्वैत गाडीमध्ये तिची वाट बघत असतो। जेव्हा आरशामध्ये तिला येताना बघतो तेव्हा अद्वैत गाडी सुरू करतो आणि तिथून निघून जातो। कला म्हणत असते की हा असा कसा आहे, म्हणजे एवढा वेळ माझी वाट बघत बसला होता आणि मी त्याला येताना दिसले तर लगेच निघून गेला, आगाऊ आहे नुसता। आणि मग बाहेर जाऊन ती रिक्षा बघत असते, परंतु रिक्षाही भेटत नसते। त्यामुळे ती विचार करत असते की आता जर आबांनी याला विचारलं की कलाला उशीर का झाला, तेव्हा हा तोंडवर करून सांगेल की नाही नाही, मी तर लवकर आवरलं होतं, मी तर तिची वाट बघत होतो, कलालाच उशीर झाला आणि म्हणून मी निघून आलो। परंतु मिस्टर चांदेकर, एवढं लक्षात ठेव की मी सुद्धा कला आहे आणि आता तू बघच मी काय करते ते। तर इकडे आबांसमोर सरोज आणि अद्वैत बसलेले असतात। आबा अद्वैतला विचारत असतात की अरे अद्वैत, सुनबाई कुठे राहिली, तू काय तिला घेऊन आला नाहीस का? अद्वैत म्हणतो तर मी तर लवकर आवरलं होतं, मी तिची वाट बघत होतो पण ती आलीच नाही, मग मी निघून आलो। सरोज म्हणते की पण आबा तुमचं काय चाललंय तिच्या वाचून एवढं? अद्वैत कलाला कॉल करत असतो, त्यावेळी कला मात्र अगदी तावातावाने रस्त्यातून येत असते आणि पायी पायी येत
असते. तर अद्वैतचा कॉल ती कट करत असते. अद्वैत विचार करत असतो की बापरे, आता मी काय करू? एक तर आबाही माझ्यावर चिडले आणि ही आता फोन नाही उचलत आहे. कला मुद्दाम फोन उचलत नाही. कला आता घामाघूम होऊन अगदी ऑफिसमध्ये आलेली असते. आबा म्हणतात की अगं सुनबाई, काय झालं तुला? एवढी घामाघूम झाली आहेस तू? पहिल्यांदा कला ज्यूस वगैरे घेते तर आबा कलाला विचारत असतात की अगं सुनबाई, तू पायी पायी का बरं आलीस? तेव्हा कला सांगत असते की त्याचं काय झालं आजोबा, मी बाहेर आले होते परंतु हा फोनवर बोलण्यात बिझी होता ना, त्याने माझ्याकडे बघितलंच नाही आणि तो पुढे निघून गेला आणि तसा मलाही थोडा उशीर झाला होता. तर अद्वैत म्हणतो की मग रिक्षाने का नाही आलीस? तेव्हा कला त्याला सांगत असते की काय आहे ना अद्वैत चांदेकर, दुपारच्या रिक्षा नाही भेटत आणि त्यामुळे मला इथं असं पायी पायी यावं लागलं. तर आबांनी विधीची पूर्ण तयारी करून ठेवलेली असते. कुंकवाचं पाणी, हळदीचं पाणी वगैरे बनवून ठेवलेलं असतं आणि आता कला त्यामध्ये हात बुडवते आणि भिंतीवर हळदी कुंकवाचे ठसे उमटवते. आता कलाने ठसे उमटवताच एक गुड न्यूज आलेली असते. मॅनेजर येतात आणि आबांना बातमी देतात की जे निंबाळकर होते त्यांच्या सगळ्या ज्वेलरीचे डिझाईन्स आपल्याला मिळाले. हे ऐकून सर्वांना खूप आनंद होतो. तर आबा अद्वैतला म्हणत असतात की अद्वैत बघ, सुनबाईने फक्त तिची बोटं उमटवली, नाहीतर एवढी मोठी गुड न्यूज भेटली. अद्वैत हळूच कलाला म्हणत असतो की एका महिन्यापासून मी एवढं कष्ट घेतोय ह्या डील साठी, माझं मात्र काही कौतुक नाही आणि तू काय फक्त हात उमटवले म्हणून झाले का हे सगळं? मॅनेजर आता सरोजला म्हणत असतात की सरोज मॅडम, तुम्ही एकदा बघून घेता का काय आहे ते? सरोज म्हणते की मी हो आले. आबा म्हणतात की राहुल तर हे सगळं इथेच बघतो ना, मग तो कुठे? कलाला काजलचा कॉल आलेला असतो आणि काजल ही कलाला सांगत असते की अरे ती नैनाताई फोनला हातही लावून देत नाहीये आणि मगाशी मला कळलं की ती कोणाला तरी मेसेज टाईप करत होती, पण कोणाला हेच कळत नव्हतं. नक्कीच तो राहुल असणार आहे. कला म्हणते की ठीक आहे, तू तिच्यावर बारीक लक्ष ठेव. तर इकडे राहुल हा आवरत असतो आणि तिथे सोहम येतो. सोहम म्हणतो की काय मग राहुल दादा, काय चाललंय तुझं? तर राहुल म्हणत असतो की काही नाही रे, आता जिम मधून आलो, जरा थकलो होतो ना. तेवढ्यातच नैनाचा मेसेज राहुलच्या फोनवर आलेला असतो आणि ते बघून सोहम आता राहुलचा फोन हातात घेतो, परंतु नेमका त्यावर पासवर्ड असतो. राहुलचं तितक्यात लक्ष सोहमकडे जातं आणि सोहमच्या हातून तो फोन हिसकावून घेतो. तर सोहम म्हणत असतो की काही नाही दादा, तू म्हणतोय तसं बरोबर ना, मी तसंच करतो अगदी. मी एक काम करतो, जरा आईला घेऊन बाहेर जातो, असं म्हणून सोहम तिथून निघून जातो. परंतु सोहमने ही गोष्ट बघितलेली असते की नैनाने त्याला मेसेज केलेला असतो. तर कला आता जी त्यांच्या ऑफिसची रिसेप्शनिस्ट असते तिच्याकडे येते आणि तिला सांगत असते की हे सगळं इकडचं काम कोण बघतं? तेव्हा ती मुलगी सांगते की राहुल सरच बघतात. तर कला म्हणते की मला जरा रजिस्टर पाहायला मिळेल का? तेव्हा ती मुलगी आता कलाला ते रजिस्टर दाखवते आणि मग त्यात तिला राहुलचा खूप मोठा एक घोटाळा सापडतो. तो म्हणजे 8 लाख रुपयांचा घोटाळा राहुलने केलेला असतो. 8 लाखांचे दागिने हे पेढीमध्ये आलेले असतात, परंतु त्याची नोंदच नसते. कला त्या मुलीला म्हणते की मला जरा पाणी मिळेल का? तेव्हा ती मुलगी पाणी आणण्यासाठी जाते. कला लगेचच तिच्या फोनमध्ये फोटोज काढून घेते आणि म्हणते की नैनाताईच्या प्रकरणामध्ये हे प्रकरण जुळतंय की नाही माहित नाही, परंतु राहुलने एवढा मोठा फ्रॉड केलाय तर तो घरच्यांसमोर यायलाच हवा. त्यामुळे कदाचित मला जे सिद्ध करायचंय त्यातून मार्गही सोपा होईल. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. कला आता अद्वैतला ते पुरावे दाखवत असते आणि अद्वैतला ती विचारत असते की बघ, 8 लाख रुपयांचे दागिने हे जर पेढीवर आले तर त्याची नोंद का झालेली नाहीये? अद्वैत जेव्हा हे सर्व चेक करतो तेव्हा त्याला समजतं की 8 लाखांच्या दागिन्यांचा घोळ झालाय आणि मग तो लगेचच आता राहुलला घोळात घेतो आणि राहुलला म्हणतो की काय रे राहुल, 8 लाखांचे दागिने परचेस केले गेले परंतु त्याची नोंद नाहीये. परचेस ऑर्डर सुद्धा आहे, अमाऊंट ट्रान्सफर सुद्धा झालीये, पण ती वर्कशॉपच्या अकाउंटवर नाही तर पर्सनल अकाउंटवर ट्रान्सफर झालीये. आणि पर्सनल अकाउंट कोणाचं आहे हे तर तुला माहितच असेल ना. आता अद्वैत जेव्हा राहुलला हे सर्व बोलतो तेव्हा राहुलची तर बोलतीच बंद झालेली असते. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.